बातमी नाशिकमधून। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळतंय। रामकुंडमधील दुतोंडा मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानं ही पाणी पातळीमध्ये वाढ। या धरणातून नदीपात्रामध्ये 4656 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। दुतोंडा मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। गोदावरीच्या नदीपात्रात पुन्हा एकदा आता हा पाण्याचा विसर्ग वाढल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपण बघू शकतोय पुन्हा एकदा गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये ही वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे। काय सध्याची परिस्थिती तिथली? जुलैच्या प्रारंभीच यंदाच्या पावसाळ्यातील हा 5वा पूर म्हणावा लागेल। नाशिकच्या गोदावरी नदी पात्रामध्ये ज्या पद्धतीनं पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून केला जातोय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरामध्ये जी छोटी मंदिरं आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहे। संपूर्ण परिसरात पाणीच पाणी बघायला मिळत आहे आणि प्रामुख्यानं नाशिकच्या पुराचं जे मापदंड म्हणून ओळखलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी सध्या आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। महत्वाची बाब म्हणजे धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे हा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला जातोय। गंगापूर धरणापाठोपाठ दारणा धरणातनं देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय आणि मराठवाड्याच्या दिशेनं नांदूर मधमेश्वर धरणातनं जवळपास 12,000 क्युसेक वेगानं सकाळपर्यंत पाणी जे होतं ते विसर्ग केलं जात होतं। एकूणच मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब असली तरी नाशिकमध्ये देखील गत वर्षापेक्षा 35% अधिकचा पाऊस आहे। त्यामुळे नाशिककरांच्या दृष्टीने देखील ही आनंदाची बाब म्हणावी लागेल। मात्र या सगळ्या दरम्यान गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनानं दिलाय। गौरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।